नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत रवा आणि मैदा याचे बिना पाकाचे लाडू। त्यासाठी मी 1 किलो मैदा घेतलेला आहे। जर आपण घरातील एका भांड्याने समजा कुकरच्या डब्याने घेतलं तर गच्च डब्बा भरून घेतला तर 1 किलो मैदा होतो। आणि हा मैदा आपल्याला छान सोनेरी रंग होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। आणि भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे, त्यामुळे मैदा खाली कढईला चिटकणार नाही आणि करपणार नाही। छान सोनेरी रंग होईपर्यंत मैदा भाजलेला आहे। आता आपण त्या कुकरच्या डब्यानेच अर्धा कुकरचा डब्बा किंवा अर्धा किलो रवा घेऊन तो पण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। आपण नेहमी काय करतो, पाकाचे लाडू बनवतो तर हे लाडू काय होतात, कधी कधी खूप घट्ट होतात, तुटत नाहीत किंवा खूप दिवस राहिले तर मधून बुरा येतो। पण जर तुम्ही हे पिठी साखर घालून जर लाडू बनवले तर ते खूप दिवस टिकतात आणि बुरा वगैरे येत नाहीत। आणि घरामध्ये म्हातारे व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील तर सगळे आवडीने खातात। नक्की एकदा ट्राय करा। आता हे दोन्ही भाजल्यानंतर मी रवा आणि मैदा मिक्स करून घेतलेला आहे कढईमध्ये आणि थोडंसं तूप टाकून त्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करणार आहे। आणि आता आपण गरजेनुसार म्हणजे 1.5 डब्बा पिठी साखर टाकणार आहोत। वजनी प्रमाणात म्हटलं तर 1.5 किलो पिठी साखर आहे। याच्यावर आपण ड्रायफ्रूट्स, विलायची पावडर टाकणार आहोत। आणि याला टाकण्यासाठी आपण तूप थोडंसं नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे, जास्त पण गरम करायचं नाही। आणि एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे तूप हे सगळ्यात शेवटी टाकायचं आहे, त्यामुळे लाडूला तुपाची चव छान लागते। जर आपण सुरुवातीला भाजतानाच खूप तूप वापरलं तर काय होतं, तूप जळून जातं आणि तुपाची चव लागत नाही। त्यामुळे मी शेवटी तूप टाकून छान मिक्स करून घेणार आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा, कारण खूप छान लाडू होतात। आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी आणि आमच्या ताई दोघी मिळून आम्ही लाडू बांधणार आहोत। तुम्हाला ज्या आकाराचे लाडू आवडत असतील त्या आकाराचे तुम्ही बांधू शकता। आता मी चौकोनी बांधते आणि आमच्या ताई आहेत त्या पेढे माटाचे बांधतात। आणि लाडू बांधून झाल्यानंतर आपण त्याला एक छान बदाम लावून छान डेकोरेशन करणार आहोत, त्यामुळे दिसायलाही ते खूप छान दिसतात आणि लहान मुलांनाही आवडतात खायला। ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करायला छान विसरू आपण नका। लाडू बांधणार आहोत। छान आणि हे लाडू खूप मऊ होतात, आता आम्ही हाताने सगळे सहज लाडू बनवून तुटतात। घेणार आहोत। पाक करायची आपल्याला गरज नाही, मस्त पाकाचे लाडू दिसतायत थोडे लाडू। कडक होतात, पण हे लाडू हातानेही तोडू शकतो। नक्की एकदा ट्राय करा। आता व्हिडिओ आमचे बघितल्याबद्दल पूर्ण थँक्यू। लाडू बनवायचे झालेले आहेत। हे बघा किती सुंदर दिसतायत, कलर पण खूप छान आला आहे। थँक्यू।